जो आपल्या सैन्यांनी पराक्रम केला, पाकिस्तानामध्ये जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या सन्मानार्थ जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेचं आयोजन 16 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता कामठी शहर येथील जयस्तंभ चौक ते मोटार स्टँड ते नेताजी चौक कामठीपर्यंत तिरंगा यात्रा आदरणीय प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्हा पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले आहे आणि या यात्रेला समस्त देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि या यात्रेला मोठ्या प्रमाणात देशभक्त नागरिकांनी आपल्या सैनिकांच्या समर्थनार्थ या ठिकाणी यावं असं आव्हान आम्ही आपल्यामार्फत सगळ्या नागरिकांना करतो आहे आणि या संदर्भातच ही प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या विषयावर आपण बोलणारच आहोत। यालाच अनुसरून सन्माननीय काटोल जिल्ह्याचे आता नवनियुक्त अध्यक्ष कुंभारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। मी रामटेक जिल्ह्याचा अध्यक्ष, माझ्याकडे 3 विधानसभेचा मी जिल्ह्याचा तो संघटनात्मक दृष्टिकोनातून 2 जिल्हे आपण केलेले आहेत, रामटेक जिल्हा आणि काटोल जिल्हा। रामटेक जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा आहेत, रामटेक विधानसभा, कामठी विधानसभा आणि उमरेड विधानसभा, आणि काटोल जिल्ह्यामध्ये 3 आहेत। त्याच्यामुळे उर्वरित माहिती माझे सहकारी आदरणीय कुंभारे साहेब जे काटोल जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष ते देतील। मी मनोहर कुंभारे, काटोल जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष। भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील जे दहशतवादी अड्डे जे नष्ट केले आणि जी गौरवपूर्ण कामगिरी केली आणि एक या जगामध्ये आपल्या देशामधील सैन्याने एक आगळेवेगळं स्थान असं निर्माण केलं आणि त्यांच्या गौरवार्थ उद्या 16 तारखेला कामठी येथून जयस्तंभ येथून एक भव्य असं तिरंगा रॅलीचं आदरणीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात त्या ठिकाणी येणार आहे। तरी नागपूर जिल्ह्यातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्व त्या ठिकाणी त्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं। येणाऱ्या काळामध्ये नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद आणि नगरपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माझ्यावर जी पक्षानं जी भारतीय जनता पक्षानं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी जी जबाबदारी टाकली आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे ती जबाबदारी आम्ही प्रत्येक गावामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध योजना आहे त्या सर्वसामान्यपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहे की आम्ही आमच्या पक्षाने त्या ठिकाणी काय केलं। अनेक अशा योजना आहे की त्या योजना व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व योजना सुरू आहे आणि निश्चितच त्याचा या ग्रामीण भागामधील लोकांना त्याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भूतोना भविष्यात ज्या ऐतिहासिक विजय विधानसभेचा जसा विजय झाला त्याचप्रमाणे निश्चितपणे जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या नागपूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा झेंडा निश्चितच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार आहे। याचा फटका तुम्ही विधानसभेमध्ये पाहिलाय। 26,000 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय आशिष देशमुख साहेब त्या ठिकाणी निवडून आले आणि तेव्हापासून सातत्यानं सावनेर मतदारसंघामध्ये जे काही प्रलंबित कामं होते ते आशिष बाबू देशमुख यांच्या माध्यमातून पुष्कळशे कामाचा त्या ठिकाणी निपटारा झालेला आहे। वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी झालेले आहेत। अनेक मिटिंगा ज्या प्रलंबित ज्या काही कामं होते त्या गोष्टीसुद्धा त्या निघाल्या आहे।
अनेक त्या ठिकाणी जनता दरबार झाले. त्या जनता दरबाराच्या माध्यमातून आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून ते प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढण्यात आले. मग रस्त्याचा असो किंवा पाण्याचा असो किंवा पांधन रस्त्याचा असो, असे अनेक प्रश्न. सर्वात मोठा ट्रामा सेंटर सावनेरला झाला आहे. ते ट्रामा सेंटरचं सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. सावनेरमध्ये अंतर्गत रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिला आहे. तलावाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोलीकरण आहेत, नहर दुरुस्त्या, असे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते या 4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये प्रश्न, सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लागले. मला निश्चित खात्री आहे की सावनेर मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती पूर्ण जागेवर निश्चित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निश्चित निवडून येईल.